नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर मुटकुळे, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ 1729 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड। आचार्य अकॅडमीची सुरुवात बारामतीमध्ये 2017 साली झालेली आहे। मी भारत फोर्ज या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत असताना शिकवण्याची आवड असल्यामुळे आणि COEPत असताना बऱ्याचशा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये टीचिंग पार्ट केल्यामुळे जी सवय होती त्या गोष्टीलाच मी माझं प्रोफेशन म्हणून 2018 साली कंपनी कम्प्लिटली सोडून एक नवीन प्रवास सुरू केला। त्या नवीन प्रवासामध्ये असंख्य विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना शिकवल्यानंतर आता सध्या जे काही कोरोनाचा काळ आहे तर याही गोष्टीमध्ये आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत जात असतो। साधारण सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून आता कळायला लागलेले, कारण की 14 महिने बराचसा काळ गेल्यामुळे जे विद्यार्थी म्हणत होते की आता चला ऑफलाईन चालू होईल, पण ऑफलाईन चालू होतच नाही आहे कारण की कोरोना कंटिन्यूअस चालू आहे। तर मग यावर्षी जी 10वीतून 11वीत जाणारे विद्यार्थी आहेत, पहिले तर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स, गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे तुम्ही सर्वच जण पुढच्या तुमच्या आयुष्यातील 11वी या महत्त्वाच्या घटकाकडे जात आहात। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्यासाठी किंवा ज्या काही 11वी 12वीमध्ये फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, बायोलॉजीसाठी आणि मॅथमॅटिक्ससाठी जे 10वीचे कन्सेप्ट्स इम्पॉर्टंट असतात, हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट फाउंडेशनच्या रूपाने तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलो आहे ब्रिज बॅच या बॅचच्या नावाने। आणि या बॅचचा टायमिंग जो असणार आहे तो 5 ते 8 असणार आहे। आणि यासाठी जी काही आमची संपूर्ण ऑनलाईन टीचिंगची जी टीम आहे तर त्या टीमसोबत मी तुमचं इंट्रोडक्शन करून देतो की कुठले सर काय शिकवणार आहेत। तर फिजिक्स या विषयासाठी तुम्हाला 3 फॅकल्टी आहेत सध्या। फिजिक्ससाठी माझं नाव ज्ञानेश्वर, मी COEP कॉलेजचा पासआउट आहे, त्यामुळे जे काही इंजिनिअरिंग रिलेटेड गोष्टी आहेत, माझ्या इंजिनिअरिंगच्या फिजिक्सशी संबंध असणाऱ्या तो जो काही पोर्शन आहे तो मी कव्हर करणार आहे। त्यानंतर मी बोलवून साई योगेश पांचाळ सरांना, ते पण COEPचे मेकॅनिकल पासआउट आहेत। आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्यांना इच्छा असते की राजर्षी शाहू कॉलेजला महाराष्ट्रात शिकावं, लातूरला। तर हे सर लातूरचेच पासआउट आहेत शाहू कॉलेजचे, ज्यांना फिजिक्स या विषयामध्ये CETमध्ये 50 पैकी 48 गुण होते आणि राज्यातला रँक 111वा होता। आणि COEP मेकॅनिकल ही एक ड्रीम बॅच मानली जाते किंवा ड्रीम ब्रांच मानली जाते की COEP कॉलेजमध्ये मेकॅनिकल। सो डेफिनेटली तुमचं फिजिक्स आणखीन सोपं करून देण्यासाठी मी साई सरांना सांगतो की थोडंफार तुम्ही बोललात तर बरं होईल विद्यार्थ्यांना। फिजिक्स लय अवघड जातंय म्हणतात विद्यार्थी। नमस्कार सर, इंट्रोडक्शनबद्दल खूप खूप धन्यवाद। बरोबर सर, त्याचमुळे आपण ही ब्रँच सुरू करतो, त्याचमुळे आपण इथे आलेलो आहोत की मुलांना फिजिक्स आवड का जातं सर, बरोबर। आणि जसे मुलं आपले आहेत 8वी 9वी 10वी, मी पण त्याच स्टेजला होतो आणि काही वर्षापूर्वी मी पण तोच विचार करत होतो, तर फिजिक्स का आवड जातं आणि फिजिक्स काय करायचं। मी जेव्हा 11वी 12वीला जाईल, जेव्हा मी पुढे इंजिनियर होईल, मी फिजिक्स का सामना कसा करणार, बरोबर सर। आणि मी काय केलं सर, मी पण जसंच तुम्ही जसे गुरु आहात लोकांचे, तसंच मी पण माझ्या गुरुकडे गेलो आणि त्याला विचारलं की सर 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 फिजिक्स कसं सॉल्व्ह करणार, मी फिजिक्सचा कसा फेस करणार आणि फिजिक्स मला कसं सोपं जाणार। तिने फक्त एक सिम्पल गोष्ट सांगितली सर मला की गोष्टी ऑब्झर्व कर, बाकी काहीच नको कर। तू सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपजेपर्यंत ज्या काही गोष्टी ऑब्झर्व करतोस त्या सगळ्या गोष्टी तुला फिजिक्समध्ये सापडणार, त्या सगळ्या गोष्टी तुला फिजिक्सच्या 11वी आणि 12वीमध्ये सापडणार। त्या गोष्टीच्या ट्रिक काय असतील, त्या गोष्टी काय असतील। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, सकाळी उठून माझे आजोबा एक्सरसाइज करतात, माझे आजोबा योगा करतात, माझे पप्पा एक्सरसाइज करतात, तुम्ही बघितलं असेल सगळ्यांकडे, बरोबर। पण तुम्ही एक्सरसाइज करताय तर एक्सरसाइजमध्ये तुम्हाला न्यूटन सापडलेलं दिसेल, राईट। न्यूटनचे लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे फोर्स, न्यूटनचे एक्सप्रेशन सगळं तुम्हाला तिथे दिसेल। सकाळी उठून मी फॅन सुरू केला, फॅनमध्ये मला इलेक्ट्रिसिटी दिली। नंतर मी फ्रीज सुरू केलं, फ्रीजमध्ये थर्मोडायनामिक्स दिसलं। मोबाईल सुरू केला, मोबाईलमध्ये सेमीकंडक्टर दिसलं मला। झालं 11वी 12वी पूर्ण फिजिक्स तुमचं एका दिवसामध्ये संपलं, अगदी सोपं। हे फिजिक्स एका दिवसात कसं संपायचं, ह्या फिजिक्सच्या छोट्या छोट्या ट्रिक्स काय आहेत। फिजिक्स असं शिकायचं की फिजिक्स समजलं पाहिजे, फिजिक्स आपल्याला पाठ नाही करायचं। ह्याच मेन उद्देशानं मी ब्रिज बॅच सुरू करत आहोत। आणि ही ब्रिज बॅच संपल्यानंतर असं कुठल्याही विद्यार्थ्यांना म्हटलं नाही पाहिजे, जो आम्ही आत्ताही बऱ्याच स्टुडंटकडून फीडबॅक आहे, सर आम्हाला फिजिक्स आवडलं नाही। सर, जसं तुम्ही म्हणाले की मी तुमच्या गुरुकडे गेलो आणि तुम्ही तुमच्या गुरुकडनं ज्या गोष्टी शिकल्या, मी पण थोडंसं माझ्या गुरुबद्दल बोलेल, जे की आत्ता PV विवेकानंद म्हणून लातूरमध्ये कोचिंग सेंटर चालवतात। आणि आता त्यांनी नवीन बॅच चालू केलेली आहे केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी, ज्यांची संकल्प PV संकल्प नावाने चालू केलेली आहे। तर ती सरांची पहिली बॅच होती, आम्ही 30 विद्यार्थी होतो त्या बॅचला।
म्हणजे तुम्ही आय थिंक थोड्या यूट्यूबवर जर सर्च कराल पी व्ही विवेकानंद तर तिथे तुम्हाला त्यांचा पण एक व्हिडिओ दिसेल इंट्रोडक्शनचा. त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की 2010पासून मी कोचिंग क्षेत्रात उतरलो आणि गेले 11 वर्ष झाले फिजिक्समध्ये 175पर्यंत मार्क घेऊन त्यांचे विद्यार्थी सक्सेसफुल झालेले. त्याच पद्धतीनं जसं ते काम करतायत गेले 11 वर्ष झाले त्या सेम उद्देशानं मी त्यांचा बॅचचा पहिला विद्यार्थी आहे किंवा पहिल्या 30मधील. मलासुद्धा फिजिक्सचा स्कोर 49/50 आहे आणि खरं तर गुरूंमुळेच हे सक्सेस मिळत असतं. त्यामुळेच आम्ही आचार्य अकॅडमीमध्ये म्हणजे आचार्य अकॅडमीचे असतानासुद्धा ज्या काही वेगवेगळे आमचे गुरु आहेत जे कुठे ना कुठे शिकवतात त्यांच्याबद्दल नावं सांगतोय. म्हणजे डेफिनेटलीच एखादा गुरु जर चांगला असेल तर त्या गुरुच्या माध्यमातून तुम्ही त्या लेवलला जाऊ शकता. त्यामुळे शिक्षण हा एकमेव पेशा असा आहे की जे तुम्ही नाही आहे ते तुम्ही घडवू शकता. म्हणजे मी डॉक्टरचं जे काही ऑप्शन आहे ते सिलेक्ट नाही केलं कारण इंजिनिअरिंग 4 वर्षात असतं आणि बायोलॉजीला 5.5 वर्ष लागतात. कारण की माझा पण आता अगोदरी CETवरच ह्या तुमचे ॲडमिशन्स होते, आता JEE आलं, नीट आलं. त्यामुळं ह्या 2 गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला जर शिकायचे असतील फिजिक्स चांगले तर नक्कीच तुम्हाला आणखीन एक सांगतो, फिजिक्सचा अवघड सब्जेक्ट जातो. त्यामुळे आमची एंटायर टीम ही फिजिक्ससाठी फार जास्त लोकांची आहे. जवळजवळ गेली 9 फॅकल्टी आहेत आचार्य अकॅडमीमध्ये जे फिजिक्स शिकवतात. त्यामध्ये IIT दिल्ली असेल, IIT बॉम्बे असेल, याचेसुद्धा जे JEE ॲडव्हान्स बॅचेस आहेत त्यांच्यासाठी असतात. तर आमच्या ज्या काही CETच्या बॅचेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज, जिथे म्हणतात की लोकमान्य टिळकांचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे. तर अशा फर्ग्युसन कॉलेजमधून पासआउट झालेले निलेश लवे सर आहेत, ते पण तुमच्याशी थोडंफार बोलतील. Thank you sir for the introduction. Now physics is the most important subject for your ranking purpose. काय ह्याचं कारण सांगतो, बायोलॉजी मार्क देऊन जाऊ शकतो, केमिस्ट्रीसुद्धा खूप मार्क देऊन जाऊ शकतो. मार्किंग सब्जेक्ट आहे, पण रँक मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त फिजिक्सचीच साथ द्यावी लागणार आहे. सो जेवढी आपली टीम पॉवरफुल असणार आहे तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स, तुम्हाला सर्व गोष्टींचं नॉलेज फिजिक्सच्या या टीमकडून आमच्या आचार्य अकॅडमीकडून नक्कीच मिळणार आहे. अँड आय विल इन्श्युअर यू दॅट दिस ब्रिज बॅच विल डेफिनेटली बूस्ट युअर परफॉर्मन्स फॉर दिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक नीट, JEE. आणि नक्कीच तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे येणाऱ्या 2 वर्षाच्या तुमच्या प्रवासासाठी. नाऊ आय एम कॉलिंग आवर केमिस्ट्री फॅकल्टी. केमिस्ट्रीबद्दल तुम्हाला जेवढं आम्ही सांगू तेवढं कमीच आहे, कारण की आमचे जे केमिस्ट्रीचे फॅकल्टी आहेत गेले 5 वर्षापासून डेडिकेटेडली विद्यार्थ्यांना केमिस्ट्री शिकवत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पिरियडिक टेबल असा बोटावर येतो एवढे चांगले फॅकल्टी केमिस्ट्रीसाठी आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं MTech झालेलं आहे आणि प्रवीण ढवळे हे त्यांचं नाव आहे. ते आचार्य अकॅडमीचे को फाउंडर आहेत आणि ज्यावेळेस हे आचार्य अकॅडमीचा संकल्प सुरू झाला तर त्यामधील पहिले माझे मित्र ज्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून या प्रवासात माझी साथ दिलेली आहे. सो केमिस्ट्रीबद्दल प्रवीण सरच जास्त सांगतील तुम्हाला. थँक्यू सर, खूप खूप आभारी आहे तुमचा एवढ्या चांगल्या इंट्रोडक्शनबद्दल. माझं नाव प्रवीण ढोळे, माझं MTech पूर्ण झालेलं आहे फ्रॉम JNTU हैदराबाद. मी तुम्हाला सर्वांना केमिस्ट्री शिकवणार आहे. सर केमिस्ट्रीचं नाव ऐकलं सर्वांना माहिती असेल, खूप सारे फॉर्म्युलेज पाठ करावे लागतात. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये खूप सारे न्यूमेरिकल असतात. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप सारे एक्सेप्शन येतात आणि एक्सेप्शन म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी एक वेगळा रोल, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आणि मग खूप जण हेट करतायत आमच्या सब्जेक्टला, केमिस्ट्रीला हेट करतायत. सो तीच केमिस्ट्री एका वेगळ्या आनंदी पद्धतीने पिरियडिक टेबलच्या दुनियेपासून ते आयोनिक इक्विलिब्रियमपर्यंत, थर्मोडायनेमिक्सपासून ते केमिस्ट्री न्यूड लाईफपर्यंत प्रत्येक गोष्टी कन्सेप्च्युअली ती गोष्ट समजली ना तर तुम्हाला खूप आनंद यायला लागतो. सो तीच गोष्ट तुम्हाला समजून देण्यासाठी, ती तुम्हाला आनंदानं शिकवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुमच्यासाठी ही बॅच घेऊन. ब्रिज बॅच 1 महिन्याच्या कोर्समध्ये मी नक्की तुम्हाला सांगतो की तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये खूप सारा इंटरेस्ट वाटेल, तुम्हाला केमिस्ट्री शिकावीशी वाटेल, हवीशी वाटेल. तुम्हाला केमिस्ट्रीवरती प्रेमात पाडण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. सो तुम्हाला तुमच्या ब्रिज बॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, सगळे लेक्चर्स प्रॉपरली अटेंड करा. मी आता पुढच्या लेक्चर्स बायोलॉजीच्या इंट्रोडक्शनसाठी आमचेच मित्र सहकारी यांना बोलवतो आहे, विशाल बेद्रे सर, जे पाठीमागच्या 4 वर्षापासून बायोलॉजी शिकवत आहेत. सो आय विल इंट्रोड्यूस or I will call to Vishal Bedre sir for the introduction for biology. नमस्कार, मी विशाल बेद्रे. मी MSc झुलॉजी कंप्लीट केलेलं आहे आणि ऑल इंडिया रँक 67 मधून 2 ते 3 वेळा मी क्वालिफाईड झालेलो आहे नेट एक्झाम. सो नेट एक्झाममध्ये ही ऑल इंडिया रँक कंडक्ट केली जाते. ऑल इंडियामध्ये जी नेट एक्झाम आहे त्या नेट एक्झाममध्ये मी ऑल इंडिया रँक 67 मिळवलेला आहे, एकदा 78 आणि एकदा 103. सो तुम्हाला बायोलॉजी हा सब्जेक्ट
कसा इझी वेने शिकायचा, तो सगळ्या बायोलॉजीचे जे काही कन्सेप्ट असणार आहेत 10th 9th 8th ज्या की 11th 12thला कनेक्ट करणार आहेत, त्या कशा आपण एकदम डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशनने किंवा वेगवेगळ्या ॲनिमेशन्स दाखवून तुम्हाला त्या ज्या आत्मसात करायला येणार आहेत, या ब्रिज बॅचमधून तुम्हाला आत्मसात करता येतील. आणि ही ब्रिज बॅच तुम्हाला एवढी इम्पॉर्टंट ठरणार आहे की 11th 12thमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट असणार आहेत ते या ब्रिज बॅचमध्ये तुमचे कंप्लीट करून घेतले जातील, जे की तुम्हाला 11th 12thमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि ते नीट आणि CET किंवा नीट आणि CET या एक्झाम्समध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तुम्ही बायोलॉजीमध्ये बघा, जर नीट मेडिकल फील्डला जायचं असेल तर तुम्हाला 50% वेटेज हे बायोलॉजीला आहे. सो बायोलॉजी हा एवढा इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहे. जसा फिजिक्स रँक घेऊन येणार आहे, बायोलॉजी शिवाय तुम्ही मेडिकल तर करू शकत नाहीत, हे तर तेवढंच महत्त्वाचं आहे. सो बायोलॉजीमध्ये तुम्ही एवढं परफेक्ट व्हाल, तुम्हाला ज्या ह्युमन दैनंदिन जीवनामध्ये जे काही कन्सेप्ट असतात, आपलं बॉडी कशी वर्क करते, आपलं हार्ट कसं फंक्शन करते, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम कशी वर्क करते, किंवा आपली मेनली एक्सक्रिटरी सिस्टीम कशी वर्क करते, खूप साऱ्या सिस्टीम्स आपण ह्युमन फिजिओलॉजी रिलेटेड बऱ्याच साऱ्या गोष्टी डिस्कस करूयात, ज्या की तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटतील. ह्युमन बिंग कसा चालतो, ह्या सगळ्या इव्होल्युशनच्या कशा गोष्टी आहेत ह्या पण कोरिलेट करणार आहोत आपण. आणि तुम्ही या ब्रिज बॅचमध्ये एवढे परफेक्ट व्हाल की तुम्ही 11th 12thला कुठेही जरी ॲडमिशन घेतलं तरी त्यामध्ये तुमचं एवढं जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला जे काही यश भेटणार आहे ते 100% हमखास भेटणार आहे. सो मी तुम्हाला बायोलॉजी शिकवेल आणि एकदम तुम्हाला ॲनिमेशन्स, वेगवेगळे डायग्राम्स दाखवून तुम्हाला एवढा आनंद देईल त्याच्यामधनं की त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होणार आहेत. ओके, सो आपण ब्रिज बॅच स्टार्ट करतोय. टायमिंग असणार आहे 5 ते 8. सो या ब्रिज बॅचला नक्की तुम्ही लाईक करा आणि मेनली सगळेजण जॉईन व्हा. मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा COEPचेच फॅकल्टी आहेत जे तुम्हाला गाईड करतील मॅथ्ससाठी. सो बेसिकली ब्रिज बॅचबद्दल सांगायचं झालं तर एकंदरीत लोकांचे कलसुद्धा ठरलेले नाहीत की सर पुढे चालून इंजिनिअरिंगकडे जाऊ का मेडिकलकडे जाऊ, हे सुद्धा कन्फ्युजन आहे. तर या बॅचमधून नक्कीच तुमचं कन्फ्युजनसुद्धा दूर होईल की तुम्हाला काय आवडतं जास्त, त्याचं मार्गदर्शन करिअर असेल ते सुद्धा आचार्य अकॅडमी थ्रू डेफिनेटली मिळणार आहे. सो ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि ब्रिज बॅचला आजच जॉईन करा, कारण की विद्यार्थी संख्या ही लिमिटेड आहे. 100 ही कॅपॅसिटी आहे आपली. सो ऑल द बेस्ट. डेफिनेटली ब्रिज बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच पुढे चालून काय करिअर निवडावं इथपर्यंत गॅरंटी आम्ही घेतो आणि त्यामधील सक्सेसची गॅरंटी ही नक्कीच तुमचे एफर्ट्स आणि आमचं गायडन्स हे ठरवणार.